नमस्कार सगळ्यांना. तर बघा, म्हणलं एक व्हिडिओ बनवाव आणि तुमच्याबरोबर बोला म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. बघा, आज तसा पण विषय काहीच नाही आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे, काल सोमा आणि प्रियंका लेकरं ही सगळी बारामतीला गेलेत. पानतात्या आलता त्यांना घ्यायला आणि आपली स्वीटी पण परवा दिवशीची इथून तिच्या सासरी गेली आहे नांदायला. तर ज्यावेळेस स्वीटी बारामतीला जायची, 8-8 15-15 दिवस राहायची तिच्या मामापाशी, त्यावेळेस काहीसुद्धा वाटत नव्हतं की ती गेली, इथं आम्ही दोघंच आहेत किंवा करमत नाही, तिची आठवण येते, अशा काहीच गोष्टी म्हणजे काहीच वाटत नव्हतं. पण आता विषय काय होतोय माहिती आहे का, ती नांदायला गेली, तिच्या मामापाशी पण नाही, आजी आजोबांपाशी पण नाही, ती गेली नांदायला तिच्या सासरच्या घरी. तर तिची सारखी आठवण येते, म्हणजे नाही का, घरी एक कोणीच नाही, घरात एकदम उदास उदास वाटतंय, घर खाली खाली वाटतंय, काहीच कर्म नाही. दाजी एकीकडे बसते, मी एकीकडे बसते, म्हणजे काहीच जीवनाच काहीच घेणं देणं नसल्यागत असं होतंय थोडक्यात. म्हणजे बघा ना, ज्यावेळेस मामाकडे राहायची त्यावेळेस काहीच वाटत नसायचं की बाबा आपल्यापाशी आपली पोरगी नाही म्हणून. आता भैया पण माझ्यापाशी नाही तर काहीच वाटत नाही, कारण ती त्याच्या मामापाशी. पण असं बाहेर जरी गेलं ना तरी करमत नाही. जसं की दाजी बघा, तुमचं दाजी इथं आता बसले होतं, दाजी पण सकाळपासून झोपलं होतं, तोंड पाडून बसलं होतं. स्वीटीला फोन केला, 2 शब्द बोलले, म्हणली मम्मी सकाळी ना मी भाकर भाजताना ती भाकर अशी फुगली होती, तर भाकर भाजायला लागली, तर त्याच्यातून हवा निघून हाताला वाफ लागली. सागरने तो व्हिडिओ पण घेतलेला आहे, फेसबुकला टाकलेला आहे त्याच्या. तर ती उशीर असा हात धरून बसली होती, बघत बसली होती. त्यावेळेस बापाच्या डोळ्यात असं पाणी आलं. त्यावेळेस म्हणलं व्हिडिओ घ्यावा, पण म्हणलं नको, नाही का उगाच ते माणसांकी जशी काही लई लांब गेल्याने लागलात, थोडं काय झालं की रडायला हे करायला. त्याच्यामुळे ती इथं पण स्वयंपाक बनवायची, असं नाही की स्वयंपाक नाही तिने बनवलेला, स्वयंपाक सगळा येतो, पण भाकर टम फुगलेली आणि तिच्यातली वाफ निघलेली. असं भाजलेलं कमी भाजतं, पण जी वाफ भाजते ना त्याचा चटकाना जरा जास्तच बसतो बघा. तर वाईट वाटलं ती, नाही का, आता नवऱ्याच्या घरी काम करते आणि ती हाताला भाजलेलं ती बघून असं वाईट वाटलं. आणि त्याचबरोबर भावड्याने मला काल सांगून गेला, ताई जास्त विचार करू नको, काळजी करू नको, उद्या ये म्हणला, इकडं वमडाचा वाढदिवस आहे, तर उद्या बारामतीला पण जायचं आहे. आणि काल ज्यावेळेस प्रियंका भावड्या ही गेली, सगळं घर खाली खाली झालेलं बघा, काहीच करमत नव्हतं. आणि ती माशी का माझ्या मागं लागली मागाच्यापासून, ते सगळं घर खाली खाली झालेलं. आणि त्याच्यात इकडून तिकडून लेकरं ही आत्या आत्या करायची, मामा मामा सगळ्या घरात, नाही का, इथं दुर्गा, तिथं वामा, इकडं राधिका, प्रियंका, भावड्या, हे सगळं घर गच भरलेलं होतं. पण त्याला पण इथं काय झालं की सारखं पाऊस चालू, ह्या पावसाने एक वैताग आणलेला आहे. पावसाळ्यात नाही, पण हे आत्ताच पाऊस असा उन्हाळ्यात पडतोय ना, जसं काय पावसाळ्यात चालू आहे. 7 जूनच्या पुढं पावसाळा चालू होतो. ही स्वीटीचं लग्न झाल्यापासून जे पाऊस चालू आहे ना, ते पाऊसच बंद नाही. कालपासून तर कंटिन्यू चालू आहे, थोडा पण बंद नाही बघा. हां, आज आहे ना आम्ही गावात गेलतो, कारण आज आहे ना काल्याचं कीर्तन होतं बघा. 7 दिवस सप्ताह बसलेला गावात, तर 7 दिवस मला काय जाणं झालं नाही, कारण सगळी येतं होती, त्याच्यामुळे मी काय गेले नव्हते. आणि आज गेलो, मग काल्याच्या कीर्तनाला प्रसाद वगैरे घेऊन आलो. तरी ते कीर्तनात आहे ना आम्ही उभा राहून आरती वगैरे केली, कीर्तन ऐकलं, कारण पाऊसच चालू होता आणि बसता पण येत नव्हतं तिथं. आणि असं नाही का, असं ते काय म्हणतात ते मंडप होता फक्त, असं पत्र्याचं ही काय नव्हते, त्याच्यामुळे सगळं भिजत होतं. प्रसाद घ्यायला बसलो त्यावेळेस पण पाऊस आला, सगळा राडा झाला. तर तिथून आलो, ते दुपारचा दिवस तिथं गेला, कालचा दिवस इकडं तिकडं बसण्यात गेला. आणि आज बघा म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवाव आणि तुमच्याबरोबर बोलाव. आणि त्याच्यात भावड्याने तो व्हिडिओ टाकलाय, काय प्रकरण झालेलं त्याचा, ती व्हिडिओ बघून अजून जास्तच टेन्शन येतं, नाही का. म्हणजे प्रत्येक मुलीचं, आता माझी मुलगी एक चांगल्या ठिकाणी गेली, चांगली माणसं येतं, स्वभावाने चांगले आहेत, मायाळू येतं, आपुलकीचे जिवाळ्याचे येतं, त्याच्यामुळं काहीच टेन्शन नाही. पण असं कोणत्याच मुलीच्या बाबतीत होऊ नाही. ज्या त्या मुलीचं म्हणजे जिच्या त्याच्या घरी ती सुखी समाधानी असावं, 2 घास भले कमी का खायला असाना, पण समाधानी असावं, ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते. आणि आम्ही पण प्रत्येक मुलीसाठी तीच प्रार्थना करत असतो देवाकडं, की प्रत्येक मुलगी सासर घरी सुखी असावी म्हणून. तर काय नाही, तुमच्याबरोबर हेच बोलावं म्हणलं की, नाही का, स्वीटी नांदायला गेली तर काहीच कर्म नाही. ज्यावेळेस इकडं असायची त्यावेळेस काहीच वाटत नसायचं,
आता आम्ही दोघंजण सकाळी गावात गेलो काल्याच्या कीर्तनाला, जसं दरवर्षी जातो आम्ही. प्रत्येक वर्षी स्वीटी असते आमच्याबरोबर, प्रत्येक वर्षी कुठं पण चाललो की आमच्यामध्ये स्वीटी. कुठं पण बारामतीला जाऊ द्या, गावात जाऊ द्या, बाजारला जाऊ द्या, घरी जाऊ द्या, म्हणजे पोपळजला कुठं पण जायचं असू द्या, लगेच स्वीटी बरोबर. कारण ती एकटी कुठंच आम्ही तिला ठेवलं पण नाही आणि ती पण कधी आम्हाला सोडून कुठंच थांबली नाही. तर सकाळी जाताना म्हणलं आपण दोघंच चाललो आहे. नाही स्वीटी आपण दोघंच नाही, प्रत्येक काल्याच्या कीर्तनाला स्वीटी आमच्या बरोबर असते बघा. तर आता उगं घरात इकडून तिकडून काय पाहिजे असेल ना की थोडं कढीपत्ता पाहिजे, ताई कढीपत्ता आण, ताई लसूण आण, ताई ही ताई ती. प्रत्येक वेळेस छोटं हाताखाली सगळं करायचे माझे. पण आता सगळं मलाच करावं लागते. करायचं तर काय आता फक्त दाजी आणि मी दोघंच येतं. काल पतवर सगळी होती, महिना झालं लगीन, घरी एकदम गच्च भरलेलं होतं. लग्न झालं, 16वा झाला, नवरीची इती जाती झाली, तरी माझ्या भावांनी मला साथ दिली. तर थांबले की ताई दाजी जास्त टेन्शन घेते आणि डोक्यात घेते आणि रडते, आणि त्याच्यामुळं माझ्यापाशी थांबले. मला जाणीव होऊन दिली नाही की तुझी लेक नांदायला गेली म्हणून. लेकरा बाळात इकडून तिकडून सगळी आत्या ताई करून आहे ना दिवसामागं दिवस निघून गेले. आज स्वीटीच्या लग्नाला किती दिवस झाले व आज शनिवार आहे ना, काल 8 शुक्रवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 10 दिवस झाले. आज 8, 9, 10, 11 दिवस झाले बरोबर आज स्वीटीच्या लग्नाला. तर मी मगाशी कॉल केलेला की उद्या ओमाचा वाढदिवस आहे, जमन काही यायला म्हणून. आता डायरेक्ट या म्हणून पण म्हणलं नाही. तर आकाने फोन उचलला होता, स्वीटीच्या सासूने बोलले की नाही जमायचं तुम्हीच जावा. तर म्हणलं विचार केला मी, तिला काय नाही बोलले मी, विचार केला म्हणलं एकही वाढदिवस ओमाचा असू, दुर्गाचा असू, राधिकाचा असू, कृष्णाचा, पिहूचा, कोणाचा पण वाढदिवस असू दे, एका पण वाढदिवसाला असं नाही झालं की स्वीटी आमच्याबरोबर नाही म्हणून. आता उद्या आम्ही जाणार आहे, ह्या पहिल्याच वाढदिवसाला असं होणार आहे की स्वीटी आमच्याबरोबर नाही. आणि आता आम्ही डायरेक्ट म्हणजे तिला असं पण म्हणू शकत नाही, नाही तुला यावंच लागेल आणि येच म्हणून, असं पण म्हणू शकत नाही ना. का म्हणू शकतो? कसं म्हणणार, त्याचं लग्न झालं, लग्न त्यांच्या घरी काही कामकाज हे ते गोष्टी असतात ना. हा ना, तेच. पण आता वाढदिवस एकच दिवस असतो ना, त्याच्यावरती पुढच्या बरोबर आहे, पण त्यांच्या मागे त्यांची कामं पण असते. ती पण आहे बरोबर समजून. तसं काय म्हणजे मी फक्त सांगते त्याच्यातलं की मी सांगितलं असं तर तिकडून नाही म्हणून हा शब्द आला. तर जर तिचं लग्न नसतं झालं कोणाला विचारायची काही गरज होती? लावचान कानी येईल का म्हणून झालं. स्नेहल विश्वनाथ शिंदे नाव होतं, तिचं नाव बदललं, स्नेहल सागर लोंढे झालं, शिंदेची लोंढे झाली. प्रत्येक मुलीला बदलावं लागतं. आईबापा ज्यावेळेस लग्नाच्या अगोदर आईबापाच्या घरी तोपर्यंत बाप्पाचं नाव असतं, आणि लग्न झाल्यानंतर तिथे नवऱ्याचं नाव येत असतं. प्रत्येक मुलीला ते आहे ना. तुझं काय होतं पहिलं? प्रत्येक मुलीला ते, पण मुलीला त्याचं काय वाटत नाही. कारण ज्यावेळेस माझं लग्न झालं, मी तुमच्याकडे आली, त्यावेळेस मला काहीच वाटलं नव्हतं. पण माझ्या आईबापाला किती अवघड वाटलं होतं ती मला आता कळतंय. प्रत्येक म्हणजे त्यावेळेस माझ्या आईबापाला काय वाटलं असं की मी नांदायला जाताना इतकं रडले होते, हे केलं. तर ती त्यावेळेस म्हणजे त्यांच्या भावना काय होत्या, कसं त्यांच्या जीवाला त्रास झाला ती आता मला कळते. जे आपल्याला जी आपण हे करतोय ना, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्या जीवनात स्वतःवरती गोष्ट घडल्याच्या नंतरच अनुभव त्याचा घडला जातो. दुसऱ्याच्या त्यावेळेस काय नव्हतं वाटत. आता स्वीटीला कसं तिच्या पण म्हणजे नाही का 12 महिने झालं लगीन जमवून ठेवलेलं, आणि त्याच्यात ती म्हणजे पूर्णपणे पहिलीच ओळख होती, आणि त्याच्यात अजून सगळ्यांची ओळख जास्त झाली, सगळ्यात मिळून मिसळून गेली आणि हसून खेळून आनंदात आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही. पण तरी पण थोडं कुठंतरी थोडी ना पूर्णपणेच तिची कमी वाटते. कारण शंभू तर तसा मामाकडे खुश आहे, खुश आहे, त्याच्यामुळे आम्ही पण खुश आहे. जास्त टेन्शन घेत नाही, विचार करत नाही. दिवसातनं एकदा तिला फोन करायचा, बोलायचं, तिचा फोन आला बोलायचं. तर सकाळी मी तिला कॉल केलेला, काय करते ताई म्हणली, काय नाही मम्मी मासा आणले तर चाललाय स्वयंपाक, म्हणजे सासूबाई बनवतात, मी हाताखाली करते म्हणली, चालतंय म्हणलं. आणि नंतर मागाशी तिचा फोन आला, तर काय करते मम्मी म्हणलं काय नाही ताई कपडे धुती, ये वाळू घाल लागायला. कारण आहे ना, ज्यावेळेस मी कपडे धुईल ना त्यावेळेस मी कधीच कपडे वाळत घालत नसायचे. मी कपडे धुते, किती पण कपडे धुईल, पण वाळू घालायचा ना मला कंटाळा येतो. असं नाही का वाळू घालू वाटत नाही.
तर प्रत्येक वेळेस ती रोज कपडे वाळू घालायची. मी धुवायची, ती वाळू घालायची. तिला म्हणलं तर हसत होती. अवघड असते. मी तुझी कामं करत जाईल थोडी थोडी. खरं मग काय रे? हा? मग कोण करणार? तुम्ही करचा. मग मी एका जागेवर बसायची, ताईला सांगायची ताई कढीपत्ता आण, ताई आणून द्यायची. ताई लसूण घेऊन ये, सोलून दे, लसूण सोलून द्यायची. शेंगा आण, आपण दोघी फोडून द्यायची. शेंगदाणं बारीक करून द्यायची. चहा कधी पण असू दे, चहा ना प्रत्येक वेळेस पाहुणे येऊ द्या किंवा असं करायचं असू द्या, तिने मला कधी चहा करून दिला नाही. नाही का ताईशा चहा ठेवती, लगेच चहा ठेवणार. तिच्या हातचा चहा इतका भारी व्हायचा. मला लय चहा तिच्या हातचा आवडतो, लय भारी बनवते ना. तर प्रत्येक वेळेस मी सांगायचे ना तिला, तर ती चहा ठेवायची. कधी मला चहा करून दिला नाही. आता ती दूध आणायला जायचं सुद्धा मला नको वाटतं, ती चहा सुद्धा करायला नको वाटतं. मी 2 दिवस झालं कालपासून दूध पण आणलं नाही की चहा करावून पिवावं मला. इतका थंडी गारटा ही पण तरी पण चला असू द्या म्हणलं थोडंसं तुमच्या बरोबर बोलावं. काय म्हणजे कालपासून फोन केल्यावर ती मजेत आहे ना. हा ती मजेत आहे, त्याच्यामुळे तर काही टेन्शन नाही. नाही तर मग काय तर. आणि त्याच्यामुळंच आपण पण जिथं जे तिला जीव लावणारी माणसं आहे, तर त्याच्यामुळंच आपण पण लगीन करून दिलं ना तिचं. आता थोडीच आपण लगीन करून दिलं असतं, नसतंच दिलं ना. जवळ चांगली माणसं भेटत नाही तर आपण लगीनच नसतं केलं. पण ती पण सगळी तिचं सागरचं मामा मामी आजी आजोबा सगळी एकदम म्हणजे जास्त जीव लावतात. आणि सागरची मम्मी पण म्हणली आता ती माझी मुलगी आहे, तू काळजीच करू नको म्हणली, आता ती माझी लेक आहे, तुझी नाही. चालतंय असं दे म्हणलं, मायलेकीसारखं राहावा. स्वीटीला पण सांगितलं जशी इथं राहते हसून खेळून, तशीच तिथं पण सासर घरी हसून खेळून राहा. सगळी कामं सासूबाईंना करू लाग, हळूहळू सगळं शिक. तसं तिला येतच आहे, जे नाही येत ते सासूबाईंकडनं शिकून घे. आणि सगळ्यांना जीव लावून राहा, कुणाला उलटं पालटं बोलू नको. ही म्हणजे प्रत्येक गोष्ट जी चांगल्यासाठी, तिच्या चांगल्यासाठी गोष्ट आहे ना, त्या प्रत्येक गोष्टी आम्ही तिला सांगत असतो. सगळ्या सांगितल्यात आणि सांगण्याऐवजी तिला समजतात त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे सांगायची पण काही गरज नाही. तरी पण आईबापाचं कर्तव्य असतं की आपल्या मुलीला चांगलं सगळं सांगावं म्हणून, जेणेकरून तिच्या भविष्यात किंवा चालू प्रपंचात कुठली अडचण येऊ नये. त्याच्यामुळं चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायच्या असतात, त्या आम्ही सांगत असते तिला. आहे ना. तुमचं काय? काय नाही. तू सांगितलं तेच. मजेत आहे. हां असू द्या, काय नाही, हेच बोलायचं होतं थोडं म्हणून म्हणलं व्हिडिओ घ्यावा थोडासा आणि बोलावं. तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही ते नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही हां कुठून हा व्हिडिओ माझा बघताय ते पण नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्हाला जर ताईच्या सासरचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या पण चॅनलला आणि स्वीटीचे ब्लॉग या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. तिच्या नवीन प्रपंचात काय काय चाललं आहे, काय काय नाही ते आम्ही अपडेट देत राहू तुम्हाला, की कुठं फिरायला गेले, आज काय केलं, आता पुढचं शिक्षण कसं घेणार, किंवा काय जॉब करणार, किंवा जॉब तर लगेच नाही करणार ती, पण काय शिकणार. जसं की ती म्हणत होती पार्लरचा कोर्स करायचा मम्मी, किंवा ब्लाऊज तिची सासू शिवते तर शिवायला शिकायचं. म्हणजे जी चालू आहे ती करायचं म्हणत होती. तर काय तिच्या जीवनात म्हणजे पुढं प्रपंचात काय काय होणार, म्हणजे काय ती करणार आहे ते तुम्ही नक्कीच बघा. मी स्वीटीला पण सांगते व्हिडिओ बनवायला आणि मी पण बनवते. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा. व्हिडिओला इथं चेंज करते, मोठं व्हायला लागलं आहे. बाय, नमस्कार.